नवग्रहांच्या सिद्धांतानुसार पूर्वजांनी केलेलं ग्रंथाचे कर्तृत्व, त्या ग्रंथाच्या माध्यमातून चौकडी वर्णन, आपण श्रवण करत आहात. तीन दिवसापासून आपली ही धर्मवार्ता बंद होती. त्या आधी चौकडी कोणाला होत नाही अशा माध्यमातून आपण श्रवण करत होता. बरेच प्रकारचे पुरुष सांगितले की त्यांना चौकडी होत नाही. विपरीत वेदियाचं सांगितलं होतं की जो विपरीत वेदी आहे तो गतबोधी आहे. उदाहरण दिलं त्यांनी, तैल्यकारा अनिष्टा बाहेरी पडला दयाचे, त्याची कनव कार्य बोलता, प्रमादी अशी उत्तर देहविद्या, फळे निर्वाचिता मार्ग विद्ये, केले चौकडी चुक. तैल्यकार मुरारीदास भिक्षा मागायला गेले. एका घरी भिक्षा मागत असताना तिथे तेलाचा घाणा चालू होता आणि तेलाचा घाणा चालू असताना त्याची जी पेंड राहते, चोथा राहतो, तो पेंड खायला खूप चांगला लागतो. भिक्षेला ती पेंड आली, इंद्रियाला ते आवडलं. परत गेला दुसऱ्या दिवशी. तेव्हा तो मालक म्हणतो, अहो डबल आले म्हणे, पेंट खूप आवडलं, मी तुम्हाला दररोज पेंट देत जाईल, तुम्ही या गाण्यावर बसायचं. अटल विजन भिक्षा भोजन आचरता पुरुष पदार्थाच्या माध्यमातून, जिव्हेच्या इंद्रियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या अनिष्टात पडला. त्याचे मित्र आचरण करणारे विनायक बास होते. त्या विनायक बासांना वाटलं हा काही केल्यावर इथून निघणार, म्हणून याला या अनिष्टाच्या बाहेर तर काढावंच लागेल. मग तो त्या ठिकाणी गेला आणि स्वामीचं सूत्र आहे, विखो अनंता तापाशी आश्रय नरकाशी हे सूत्र न म्हणता याच्या उलटा सूत्र त्या विनायक बासांनी त्या ठिकाणी म्हटलं, विखो अनंता सुखाशी आश्रय स्वर्गाशी हे. अशा माध्यमातून ते सूत्र म्हटल्या गेलं आणि ते त्याच्या कानी पडतात. तो असं सूत्रच नाही. म्हणजे कसं आहे, म्हणजे विखो अनंता तापाशी आश्रय नरकाशी असं आहे. म्हणे मग तू काय करतो, तू काय करतो? या जड पदार्थाच्या माध्यमातून या ठिकाणी तू राहतोय. हे पदार्थ ताप देणारे आहेत असं माहीत असताना सुद्धा या ठिकाणी राहतोय आणि त्या ठिकाणी काढल्या गेला. असा तैल्यकार अनिष्टा वाहिनी पडला. एखाद्या त्या ठिकाणी
प्रमाणे असता बाहेर काढणारा, तर उत्तर त्याला देहविद्या झाली असते, फळ झाले असते, मार्गवेध झाला असता, त्याला ही चौकडी चुकली, त्याला ही चौकडी चुकली, त्याला ही चौकडीचे नरक झाले. असा फळाचा निर्वच या ठिकाणी या आमच्या चौकडी स्थळवाल्यांनी केला. त्याचाही कृतयुगात जन्म झाला आणि अवघडा असे कलियुगी सभ्येपर्यंत अवघड्यामध्ये राहिला आणि नंतर कृतयुगाच्या प्रारंभी त्याला आत्मपास्ती संचारली आणि त्यालाही चैतन्य फळ झाले. असा जो पुरुष आहे त्यालाही चौकडी चुकते असे पक्षकारे वाखाणले. असे टीकेमध्ये वाखाणलेलं आहे, ज्या भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा पक्ष असा आहे, ते म्हणतात याच्यातही दोन भेद आहेत. एखादा वेदवंत आहे, एक मार्गी प्रवर्तला, एक मार्गामध्ये आला, वेदवंत आहे, प्रवर्तला म्हणजे संन्यास घेतला, अनुसरण घेतलं आणि तो संपला, सरेल, तो संपला. दुसरा आहे असाच वेदवंत मार्गात आला, परंतु त्यांनी संन्यास घेतला नाही. प्रवर्तता न सरे, प्रवर्तता म्हणजे न अनुसरता तो मरण पावला. आता हा अनुसरला आणि मग वारला, एकाने संन्यास नाही घेतला, वारला, दोन्ही वेदवंत आहे. मग यांना दोघांना कृतयुगी जन्म, दोघांचा जन्म कृतयुगामध्ये होतो. जसं जसं त्याची कणव असेल, 32 लक्षापर्यंत कधीतरी त्यांचा जन्म होईल आणि त्यांना आत्मपास्ती होईल, त्यांची चौकडी. मग एखादा आहे वेदवंत आहे, वेदवंत मी मागे सांगितलं, वेदवंत म्हणजे नसुद्धा आवडीचा पुरुष, ज्याला कोणतंही काही कळत नाही, ज्याला कोणतंही ज्ञान नाही असा असलेला पुरुष, तो वेदवंत. आणि त्यांनी काय केलं, शय्या पाहण्याच्या दृष्टांताच्या नुसार त्या बोधवंत जो अनुसरला आहे त्याचं पाहून त्यांनी अनुसरण घेतलं, संन्यास घेतला. तो जसं आचरण करायला लागला त्याचं पाहून हाही करायला लागला, याला त्याचं काही माहिती नाही, फक्त तो त्याने जे श्रेष्ठ लोक वर्ततात त्याच्या मागे वर्ततो, त्याप्रमाणे हा वर्तत पडतो. असाही जो पुरुष आहे असा जो पुरुष आहे त्यालाही पुन्हा संबंध होईल. जो बोधवंत आहे, आचरण करतो आहे ज्ञानानुसार, त्यालाही पुन्हा संबंध होईल. हा वेदवंत आहे, फक्त त्याचं तो जसं करतो त्या पद्धतीने हा करतो, तरीही आला पुन्हा संबंध होईल. आता याला बोध राहिले, त्याला जीव देवता प्रपंच परमेश्वर काहीच कळत नाही आहे, त्याला कळालेला याला काहीच कळत नाही आहे. मग कोण संबंध देऊन त्याला बोध देतो आणि बोध देऊन परमेश्वर त्याच्या आवडीस्तव त्या क्रिया करतो. याला ही चौकडी होती. असे बरेच प्रकार चौकडीचे सांगितलेले आहेत. आता वेदवंताचं सांगितलं. वेदवंत असा आहे,
वेद म्हणजे ज्याला परमेश्वराची आवड, तो कोरा असेल, तो नसुद्धा वेदवंत असेल किंवा संचारी वेदवंत असेल, अशा बऱ्याच प्रकारचे असतील, पण त्यांची जी आवडी आहे, त्या वेदाची जी आवडी आहे, आवडीच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत ज्यांची श्रद्धा आहे, असे जे पुरुष आहेत त्यांना चौपरीचे प्रेम देते. कोणत्या तरी याला प्रेमाला पात्र करते, म्हणजे त्यांनाही चौकडी येते. त्यांचं जे साध्य आहे, त्यांची जी अनुभूती आहे, ते साध्य आणि अनुभूती जो अनुसरलेला आहे त्याला जे होणार तेच त्याला होणार. मग त्याला बोध आधी हो, म्हणजे त्याला वेळ झाल्यानंतर हा ईश्वर तर आहे, पण या जीव आहे, ही देवता आहे, हा प्रपंच आहे, हा परमेश्वर आहे, अशी जाणीव आता हो का देहाच्या पालटी हो. त्याच्या काही दोन प्रकार सांगतात, ओला आणि कोरडा. मागच सांगितलं होतं मी. ओला म्हणजे ईश्वराच्या कारणे डोळ्यातून अश्रुधारा वाहते, त्याला ओला म्हणतात. कोरडा म्हणजे त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाही, याला कोरडा म्हणतात. अशा दोन प्रकारचे जे पुरुष आहे, ओला आणि कोरडा. त्यात जो ओला आहे त्याला प्रेम देतात, जो कोरडा आहे त्याला दुसरं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान ते देतात. एखादा वेदवंत आहे, ईश्वराची आवड आहे, पण तो अनुसरला नाही. ज्ञान झाल्यानंतर का नाही आहे ना, सुद्धा हा आवडीचा आहे असा जो आहे आणि तो अनुसरला नाही, तरी त्याला दुसऱ्या देहामध्ये परमेश्वर बोध देतात, त्याला दुसऱ्या देहामध्ये बोध देतात. उदाहरणार्थ एखादा पुरुष सांगा आम्हाला असा, चरित्राच्या दृष्टीतून एखादा आम्हाला व्यक्ती सांगा असा की असा आहे की ज्याला वेदच होता, ज्याला जीव कळाला नाही, देवता कळाला नाही, प्रपंच कळाला नाही, फक्त हा एक श्रेष्ठ ईश्वर आहे असंच कळालं, असं एखादा चरित्रामधला व्यक्ती सांगा. म्हणून ते सांगतात आहे औसाचे न्याय. औसा चरित्राच्या दृष्टीत सर्वाला माहीत आहे, आणि या औसाला फक्त वेद होता आणि वेदाला ते अनुसरलेली होती. तिला कोणतं ज्ञान नव्हतं. बऱ्याच ठिकाणी स्वामींनी तिला सांगत गेले, परंतु तिला वेदच असल्यामुळे तिला देवता कळाल्या नाही, जीव कळाला नाही, आत्मघात कळाला नाही, कशाने काय होते हे कळालं नाही. परंतु परमेश्वर सांगत गेले, अशी जी औसा उपलक्षणे जे आता ही जीव आहे, आणि यांनी वेदाच्या नुसार संन्यास घेतला, अनुसरण घेतलं, त्यांना कोण संबंधी जन्म होतो. परमेश्वर त्याचं शाब्दचरितत्व करतात, त्याला पुढं काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. आणि न अनुसरताच वारला तर देहांतरी पडतो, म्हणजे दुसऱ्या देहात जातो आणि मग परमेश्वर त्याला ज्ञानाचे ऋणी राहतात आणि मग त्याला ही चौकडी चुकते. हे कशा करता सांगितलं की इतके पुरुष आपण आतापर्यंत मोजत आलो, किती झाले आपणच ठरवून घ्यायचे. इतक्यांना चौकडी चुकते आणि कृतयुगी जन्म होतो. अशा प्रकारचं त्यांनी या चौकडी स्थळाच्या माध्यमातून परमेश्वराचे जे वेदवंतापासून तर
अनुसरल्यापर्यंत जे जे आहे त्या सर्वांना चौकडी कशी चुकते, कोणाला चुकत नाही, अशा माध्यमातून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्याचं ज्ञान केलेलं आहे की असे जे ईश्वर धर्माचे पुरुष आहेत, असे जे आवडीचे पुरुष आहेत, यांनाही चौकडीचे नरक होतात, म्हणून आपल्या न होत नाही, यांनाही चौकडीचे नरक चुकतात, अशा प्रकारचं हे ज्ञान या ठिकाणी परमेश्वराने सांगितलेलं आहे. तेच म्हणतात त्याच्यात मी भेद आहे. एक वेद न होता एकाला वेद झालाच नाही. पुरुष सांगताय प्रत्येक ईश्वरीचा परिवार विचित्र आहे, त्याच्यापैकी हे ईश्वरीचे एक एक पुरुष आहेत. ईश्वर भक्तीमध्ये इतके पुरुष आहेत, आपण समजतो परमेश्वराची भक्ती खूप दुर्मिळ आहे आणि खूप लोक परमेश्वराची भक्ती करत नाही, देवतेचीच भक्ती करतात जास्त आहे. पण ईश्वराच्या भक्तीमध्ये सुद्धा इतक्या निरनिराळ्या प्रकारचे पुरुष आहेत. त्याच्यामध्ये हा पुरुष सांगतात की एक असा आहे की पहिले वेद नव्हता, म्हणजे त्याला आवडत नव्हती, पण बोध झाला, मग त्याला जीव देवता प्रपंच परमेश्वर कळायला लागला, पण तो कोरड्या संस्काराचा होता, त्याच्यावर ओला संस्कार कोणताच नव्हता. क्रिया करायचा हा बोधवंत येतीच्या क्रिया करायचा. श्रीमूर्तीची मार्गाची आवडीपूर्वक न करत, ज्ञान झालेलं आहे, येतीचा बोध झालेला आहे आणि श्रीमूर्तीचा त्याच्यावर कोरडा संस्कार असल्यामुळं श्रीमूर्तीची मार्गाची आवडी त्याला नाही आहे. असा जो आहे, असा जो सविकल्पी आहे, असा जो ज्ञानी आहे, बोधवंत आहे, वासनिक आहे, याला चौकडी तथा प्रतदेह न चुके. कोणाला होतं प्रतदेह तर याला होतं. आतापर्यंत चुकत होतं सर्वाला, पण प्रतदेह होतं कोणाला तर त्यांनी सांगितला एखादा पुरुष आहे त्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर त्याला कळालेला आहे, कळाला, परंतु त्याला श्रीमूर्तीची आवड नाही, मार्गाची आवड नाही, फक्त लोकांना दाखवायसाठी क्रिया करायच्या, क्रिया करतो परंतु ईश्वराच्या किंवा मार्गाच्या हेतूने करत नाही, फक्त स्वतःच्या याच्यासाठी किंवा लोकांना दाखवायसाठी. असा जो बोधवंत या कर्मराठीत आहे, कोणतीच क्रिया त्याची आवडीपूर्वक इच्छली नाही, कोणती करायची म्हणून करतो आहे, सर्व क्रिया करतो आहे, असा आवडीपूर्वक न करी आणि परमेश्वराचा दास म्हणून करी. सर्व क्रियाला पात्र आहे पण आवडी नावाची वस्तू नाही, असा जो पुरुष आहे त्या ज्ञानी चौकडी तथा प्रेतत्व तेही न चुके. त्याला प्रतदेही होतं आणि त्याला चौकडी. आतापर्यंत सगळे चुकणारे पुरुष सांगितले, पण हाही ईश्वराचाच आहे, हाही ईश्वराच्या मार्गातलाच आहे, पण फरक काय पडला, आवडी नाही, बोध झालेला आहे, जीव देवता प्रपंच परमेश्वर कळतो आहे, तरी पण याची मार्गाच्या ठिकाणी आत्मीयतेची आवड नाही. दिसायला आहे पण आत्मीयतेची आवड नाही. परमेश्वराचा भक्त म्हणून घेतो आहे, परमेश्वराचा मी उपदेशी नामधारक म्हणून घेतो आहे, परंतु कोणतीच क्रिया त्याची ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. असा जो पुरुष आहे यांनी नुसता नामच घेतला असं नाही, हा ज्ञानी आहे, याला सर्व ज्ञान आहे, कळत आहे, परंतु हा कोणतीच आवडीपूर्वक क्रिया करत नसल्यामुळं याला देहाच्या पालखी प्रेतत्वही होईल आणि चौकडीही होईल. म्हणजे कलियुगाच्या अंती चौकडीलाही जावं लागेल आणि प्रेतत्वालाही जावं लागेल. असा तो सविकल्प वासनिक त्या न चुके म्हटले त्याला चुकत नाही. आणि जयाशी चुकते कोणाला, जयाची वेदपूर्वक बोध झाला, आवडीपूर्वक ज्याला बोध झाला, श्रीमूर्ती मार्गाची आवड त्याने
धरली. आवडीपूर्वक उमट झाला, क्रिया करायला लागला आणि निर्विकल्प वर्तन करायला लागला. त्याशी चौकडी प्रेतत्व न आरंभे होत नाही. याला झालं नाही. हा आणि हा वरचा दोन पुरुष, फक्त फरक पडला आवडीचा. खालचाही तसंच करतोय, वरचाही तसंच करतोय. तुम्हाला समजलं ना? आवडी असणे ना आवडी सर्व क्रिया करतो, पण करतो म्हणून करायची. देवपूजा करायची आहे, परंपरा लावून दिलेली आहे म्हणून यायचं, विशेष कपाळाला लावायचे, घरी जायचं, मग एखादा कार्यक्रम असला यायचं. आहे परंपरा म्हणून आवडीपूर्वक अंतःकरणपूर्वक कोणतीही हात वरचा पुरुष क्रिया करत नाही. हा येथीचा बोधवंत आहे, नामधारक आहे, तरीही याला चौकडी होईल आणि प्रतदेह होईल. परंतु खालचा पुरुष आहे, त्याला वेदपूर्वक जीव देवता प्रपंच कळालेले, आवडीपूर्वक श्रीमूर्तीची मार्गाची आवड आहे आणि आवडीपूर्वक त्याला उमट झालेला आहे, क्रिया करतो आहे, निर्विकल्पपणाने आचरण करतो आहे. त्याला चौकडी प्रेतत्व न आरंभे. असे दोन पुरुषापैकी एकाला होतं, एकाला होत नाही. हा इच्छाच आहे. आता याच्या व्यतिरिक्त कर्मराटीचे आहेत, त्यांना 101% होणार. हा आपला येथीचा असून सुद्धा याला प्रतत्वही होतं आणि चौकडी. आणि कोण? भूत भजनाचा. भूत भजन कशाला समजतं? आहे तो भूत भजन ज्ञानाप्रतीचा. आपण कर्मराटीत असताना, आता नाही, कर्मराटीत म्हणजे देवता भक्तीत असेल किंवा दुसऱ्या असेल, परमेश्वराच्या कोणत्या ज्ञानाचा आपल्याला संबंध नव्हता, अशा वेळेस आहे तो म्हणजे निर्हेतू. कर्मराटीच्या लोकांना सुद्धा अशा क्रिया करतात, घडतात. असा निर्हेतुक एखाद्या माणसाला, भूत म्हणजे भूत नाही, भूत म्हणजे मनुष्य, अशा मनुष्याच्या ठिकाणी जर भजन घडलं, आता ज्याच्या ठिकाणी भजन घडलं तो मुळातच कोरडा आहे, उदास आहे. नित्याच्छा करणार आहे, अशा ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला सर्वेच त्याचे गुण निष्पन्न होते. नाही तो भजन करताना सुद्धा देवाने सांगितलेलं आहे भजन घाला, पण भजन घालताना पात्रही तसंच पाहिजे. कर्मराटीचा जरी असला तर कर्मराटीमध्ये भजन कसं करावं, घालावं, याचे नियम पूर्वी चरित्राच्या दृष्टीने आपल्याला पाहिजे की चांगल्या व्यक्तीच्या ठिकाणी ते भजन घालत होते कर्मराटीचे लोक. आणि असे निर्हेतुक जर क्रिया चांगल्या पात्राच्या काही घडली तर ज्ञान चांगलं होईल, पात्र चांगलं होईल, आपलं बुद्धी चांगली राहील. परंतु आपण जर अशा प्रकारचा भूत बदनाचा अधिकार घडत असताना आपल्याला पुढचं पात्रच कोरडं आहे, त्याला काहीच नाही, तो विचिकित्सा रूप करणारा आहे, तो घृणा करणारा आहे, त्याने घृणाचा त्याग केलेला नाही, अशा ठिकाणी भजन घडलं. आपल्याला जेव्हा योग येईल परत पुढं, तेव्हा ज्ञान होईल. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला असे त्याचे गुण निष्पन्न होतील ना, आपल्याला चौकडीचा निकाल होईल, आपल्याला चौकडी बोधायला लागेल. हा मागे जो सांगितलं तो पुरुष कोणता आहे, तर असं ज्याला घडलेला आहे तो पुरुष आहे. त्या पुरुषाला अशा प्रकारचं भजन घडल्यानंतर अशा पात्राच्या ठिकाणी योग आला आणि मग त्याला अशी ईश्वराची आवड नष्ट झाली. घडला अधिकार पण उदासपूर्वक घडलं आणि उदासपूर्वक घडल्यामुळे ते भजन उदासपूर्वक झालं, विचिकित्सारूप झालं. त्याच्यामुळे त्याला चौकडी निघाली. प्रेतत्वही न चुके. मागचा सांगितलेला पुरुष कोण आहे, तर असा पुरुष ज्याला मागच्या भूत भजन एखादं उदाहरण देवाने सांगितलेलं आपल्याला म्हणायचं असलं,
चरित्रामध्ये सांगितलेल्या उकिरड्या कोण? एकांताच्या माध्यमातून स्वामी फिरतात. स्वामी फिरत असताना थंडीचे दिवस होते. एका गावाच्या शेजारी गेले. उकिरडा होता, त्याच्यावर स्वामी झोपून गेले. सकाळ झाली, एक बाई बाहेर आली. चुलीतली राख देऊन ते स्वामींच्या, तिला कळालं की कोण आहे, टाकून दिली आणि स्वामी उठले आणि चालायला लागले. आणि त्या बाईने पाहिलं. बाईने पाहिलं, बाई घाबरली आणि सर्व गावात तिने केलं की उकिरड्यातून माणूस जन्माला. कारण तुम्हाला माहित आहे, अंधश्रद्धा इतक्या लवकर पसरते, ज्ञान श्रद्धा इतक्या लवकर पसरते, अंधश्रद्धा लवकर पसरते. सर्व गावात झालं. गावातल्या लोकांनी बोलवलं. तो उकिरडा उचलल्या गेला आणि काय करायचं, गावावर अरिष्ट आलं म्हणून जेवण द्यायचं. त्या उकिरड्याचं रूप पालटून गेलं परमेश्वराच्या संबंधाने. त्या उकिरड्याच्या ठिकाणी सडा, सामवार्जन, रांगोळ्या वगैरे घातल्या गेल्या आणि त्या निमित्ताने गावावर अरिष्ट आलं म्हणून सर्व गावाला जेवण द्यायचं. हेतू काय आहे? उकिरड्यातून माणसाचा जन्म कधी होत झाला आतापर्यंत, पण अंधश्रद्धा. गावाला जेवायला दिलं. एक गावातला ब्राह्मण दुसऱ्या गावाला जात होता. स्वामी त्याला दिसले. म्हणजे जेवण झालं का तुमचं? म्हणजे नाही. हो, त्या गावामध्ये अंधश्रद्धा चालू आहे. तिथे उकिरड्यातून माणूस जन्माला आला, तुम्ही जाणी जेवायला. स्वामी तिथे गेले आणि जेवले. स्वामींना तो अधिकार घडवायचा होता. जेवढ्या लोकांची वर्गणी होती, जेवढ्या लोकांनी त्या अन्नदानात मध्ये सहभागी झाले, ती हेतू क्रिया झाली. कारण उकिरड्यातून माणूस जन्मत नाही, परंतु ईश्वराच्या ठिकाणी घडली. पण बहुताची म्हणून क्रिया घडल्यामुळं सर्वाला भूत बदनामी झाली. आता ही ईश्वर होते म्हणून ठीक आहे, पण एखाद्या अशा उदास पात्राच्या ठिकाणी, इच्छा करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी जर तुम्हाला असं भजन घडलं तर असा लेप निष्पन्न होतो आणि त्याला चौकडी आणि प्रतिदेह होतं, असं त्यांनी याच्यातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की ते निपट होतो. हे आपण एका परीचं ऐकलं जायचं हेच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्ण संबंध वगैरे जे वेदेशी अनुसरतात त्यांना होतो, परंतु जे आवडीपूर्वक अनुसरले नाही, आवडीपूर्वक ज्यांनी अशा प्रकारच्या क्रिया केल्या परंतु नामिनल करायच्या म्हणून केल्या, तर त्याला अशा माध्यमातून चौकडी आणि प्रतिदेह होणार म्हणजे होणार. म्हणून ते म्हणतात म्हणजे जो अनुसरला किंवा ज्ञानी असल्याशी चौकडी न चुके, प्रेतत्व न चुके, तो हा पुरुष. अशा लाईनचा जो पुरुष आहे त्याला चौकडी ही होते, प्रतिदेहही होतं. कदाचित परमेश्वर त्याच्याकडून एखादी क्रिया करून नासून घेतील, तो प्रश्न वेगळा, परंतु त्याला होणार म्हणजे होणार. बाकीच्या पुरुषांना जे चरित्रात सांगितलेले आहे किंवा आतापर्यंत जे ईश्वर भक्तीचे जे पुरुष सांगितले त्यांना एकालाही चौकडी होणार. आपण 3 दिवसापूर्वी वासनिकाची भेट आणि त्याचा आदर तिथे कसा करायचा इथपर्यंत आलो. बरोबर आहे. सांगितलं होतं आपल्या नातेवाईकापेक्षा त्याचा आदर नित्य जास्त करा. इथं थांबलो. आता तिसरा नियम सांगतात, आपल्या
कडे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात त्याला आमंत्रण द्यावं. एखादा जर वासनिक आहे, मागे सांगितलेला वासनिक कसा होतो आपण ऐकला, तो ग्रस्त धर्मामध्ये राहतो परंतु त्याचं वर्तन भिक्षुतुल्य राहतं. असा जो वासनिक, त्या वासनिकाला आपल्या घरी जे जे धार्मिक कार्यक्रम होतील त्या प्रत्येक कार्यक्रमात त्याला आमंत्रण द्या. तुमची क्रिया चरितत्व होईल, आपली मलिनता दूर होईल, त्याच्या संबंध आहे. वासनिकाची परमप्रीती असावी. अशा वासनिकाला नसुद्धी प्रीतीने परमप्रीती असावी, कारण तो अच्युत गोत्रीय ईश्वराचा आहे, ईश्वराचा आहे, म्हणून त्याला आपल्याला परमप्रीती ठेवावं लागेल. पाचवा नियम सांगतात, वासनिक अडीअडचणीच्या वेळी जर त्याला अडचण आली अशा वासनिकाला तर मदत करा. त्याला काही संकट आलं, काही आलं तर त्याला त्याच्यातून मदत करावी लागेल. जर तुम्ही त्याला मदत केली तर तेही तुमची मदत ईश्वरापर्यंत जाईल. उदाहरण जर द्यायचं असलं तर महादाईसाचं नृत्यस्थळामध्ये उदाहरण दिलं जातं. महादाईसा एकदा भिक्षेला गेली. एका धर्मशील वासनिकाच्या घरासमोर उभी राहिली. छोटं बाळ होतं, रडत होतं. वासनिक धर्मशील होता, जो मागे सांगितला त्याप्रमाणे. महादाईसाने त्याला उचललं, त्याला साफसूफ केलं आणि आपलं वस्त्र खाली टाकून त्याला त्याच्यावर दिलं, मदत केली. आता तो कर्मराजीचा होता. महादाईसा ईश्वर जवळ अनुसरलेली होती, परंतु तरीही तिने त्या वासनिकाला मदत केली. अशा वेळेस पण तो वासनिक गरीब होता परंतु धर्मशील, आणि धर्मशील असून त्याला कोणत्याही विकल्पाची आश्रय नव्हता, फक्त ईश्वराची भक्ती करणारा होता आणि त्याच्या अंतःकरणात ईश्वराबद्दल पोळ होता. तरीही महादाईसाने तिथं मदत केली आणि त्याच्या अंगावर वस्त्र टाकलं, चांगलं आपल्या जवळचं वस्त्र टाकलं. असं तर देवाने सांगितलं की तुम्ही तर मसनीचे लाकूड उपयोगात आहे पण आपण कौनाच्या उपयोगात होता, असं देवाचं सूत्र आहे. महादाईसाला माहित नव्हतं का मसनीचे लाकूड तेही पण एका उपयोगात आहे पण आपण कौनाच्या उपयोगात होतात. एवढं स्वामींनी निर्भूत सांगितलेलं तत्वज्ञान. आणि या महादाईसाने अशा वासनिकाच्या मुलाचं व्यवस्था केली, त्याला कपडा दिला. असं तुम्हाला वाटेल की ते अनिष्ट होईल, पण तो हा वासनिक होता. म्हणून त्या नियम सांगतात की वासनिकाचं जो आहे त्याला अडीअडचणीला आपण मदत करावी लागेल. सहावा सांगतात, वासनिक भेट स्वतःहून घ्यावी. अशा वासनिकाच्या घरी आपल्याला स्वतः जाऊन भेटावं लागतं. तो येईल आपल्या घरी, त्याला गरज असली तर आपण आपल्या जवळ येईल असं नाही, होऊन त्याची भेट घ्यावं लागतं. कारण देव दुर्लभ, त्यापेक्षा देवा ते आठविता देव दुर्लभ आहे, सर्वांना माहीत आहे, पण देवाला आठवणारा त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. म्हणून अशा वासनिक जो आहे दुर्लभ वासनिक आहे त्याची आपल्याला त्याच्या घरी जाऊन भेट द्यावी. पण भेट घेत असताना निहेतुक असावी, त्याच्यामध्ये कोणताही हेतू नसावा. ती भेट घेत असताना निहेतुक असावी. हा त्या देवाचा एक आधारस्तंभ आहे, 4 पदार्थामधला एक पदार्थ आहे. आणि आमच्या देवाने सांगितलेलं आहे की अशा वासनिकाला भिक्षुकाला भेटावं. अशा भाव, निहेतुक भाव तुमच्या अंतःकरणात जर असला तर ती भेट तशी भेट असावी. भेटीची ओढ काय नसावी. झाली भेट, परंतु भेटेमध्ये जर अनिष्ट निष्पन्न झाली काही फायदा नाही.
त्या भेटीमध्ये झाल्यानंतर परत ओढ असावी की परत त्यांची भेट झाली पाहिजे, अशा माध्यमातून त्या निरेतूपणाने त्या वासनिकाची भेट घ्या. पुढे संघ सांगा ग्रस्त आश्रमामध्ये ग्रस्त धर्मात वावरतात, मोक्ष मार्गाची वाटचाल करण्यासाठी. कोणाला वाटत नाही की आपल्याला सुख नाही पाहिजे. प्रत्येकाला, प्रत्येक कोणताही धर्माचा व्यक्ती असो त्याला प्रत्येकाला वाटतं आपल्याला काय पाहिजे. तो प्रत्येक इष्टाजवळ जाऊन काय करतो, देवा मला, आपल्या मंदिरात येणारे वास्तविक काय करतात, आपले नामधारक, देवा मला. प्रत्येकाला असं वाटतं. परंतु ग्रस्त आश्रमामध्ये असलेला वासनिक मोक्ष मार्गाच्या वाटेवर चालतो आहे. आणि असा मोक्ष मार्गाच्या वाटचाल करणारा ज्याला धर्माचं ज्ञान आहे त्याने ते धर्माचं ज्ञान जितकं वाढेल तितकं शक्य होईल ते प्राप्त करायचं. पण कसं प्राप्त करायचं हे स्वतःहून कोणाचे डाळ फुटावणार नसते. ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागतो. देवाने सांगितले हे होऊन कवनाचे घरमध्ये गेले. आपणच याचे घर, आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं आहे वासनिकाला तर स्वतःहून ते तुम्हाला दरवाजा ठोकणार नाही. या तुम्ही, मी आलो आहे, तुम्हाला घरी आलो आहे सांगायला, बसा तुम्ही मी सांगतो, असं ज्ञान म्हणणार नाही. कोणाचं दाम सोपवणार नाही. ज्ञान प्राप्ती जर आपल्याला पाहिजे असली, आपल्याला जर, कारण कोणतीही गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करत असताना आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आणि ते ज्ञानाची अत्यंत गरज असल्यामुळे प्रापंचिक जीवन जर विचार केला, पोट भरायचा ज्ञानाचा जर विचार केला तर आपण आपल्या मुलांना ट्युशन लावतो. जिथे ट्युशन असते तिथे जावं लागतं, तिथून ज्ञान प्राप्त करावं लागतं. शाळेत जावं लागतं, शाळेत गेल्यावर ज्ञान प्राप्त करावं लागतं. असे तर एखाद्या वेळेस सगळे मास्तर लोक तुमच्या घरी आले, बुवा तुम्ही आले नाही, आता आम्ही घरी शिकून देतो, असा एखादा मास्तराने म्हटलं का? आपले आईबाप आपल्याला जबरदस्ती काय करतात, शाळेत पाठवतात. कशासाठी? प्रापंचिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि त्याचा फायदा काय? प्रत्येक आई बापाला काय वाटतं, कशासाठी पाठवतात शाळेत? हा खूप शिकावा, हा खूप मोठा व्हावा, याला कमीत कमी 2 लाख रुपये तरी महिन्याला पगार असावा, आहे ना? हा हेतू राहतो प्रत्येकाचा. कशासाठी? फक्त एक प्रापंचिक जीवन सुधारण्यासाठी असा असलेला द्राविड प्रणाम. जर आपल्याला मोक्ष मार्ग पाहिजे आहे, या गत्वानं निवर्तन ते असं जर ठिकाण पाहिजे आहे, त्या ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपल्याला चतुर्विध साधनाच्या सहवासाची गरज लागेल. त्यांचा सहवास करावा लागेल, त्यांच्या जवळ जावं लागेल. दान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक हे 4 साधन सांगितले. आपल्या गुरुच्या सन्निधानी राहावं लागेल. कदाचित दररोज भेटत नाही, मग काय करायचं? तत्सम एखादा ज्ञानी पाहावा लागेल की जो आपलं ज्ञान वाढवू शकेल. त्याच्या सहवासात राहावं लागेल. घर बसल्या जर कोणी विचार केला, काही गरज नाही आपल्याला ना अधिकरणाजवळ घालायची गरज नाही, ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही, एखाद्या भिक्षुक जवळ जायची गरज नाही. आपण घर बसल्या आपल्याकडे सर्व पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत,
वाचून आम्ही ज्ञान प्राप्ती करून पहा. काळ्या अक्षराबोध नव्हे देवानी सांगितलं. काळ्या अक्षराने म्हैसच्या बरोबर राहते. म्हैस कशी राहते? काळी. अक्षर कशी राहतात? आणि म्हैस काळी जरी असली, अक्षर काळे जरी असले, तर म्हैस कशी राहते माहिती आहे तुम्हाला? विंडो आहे का नाही? आणि आपली कशी विंडोकासारखी गत होते. म्हणून ते म्हणतात की ज्ञान प्राप्ती पुस्तकाच्या माध्यमातून होत नाही, ते अधिकरणाच्या मुखातून ऐकल्यानंतर होते. ते अधिकृत अधिकरणाकडून घ्यावं लागते. काही लोक म्हणतात सूत्रपाठ आणलाय आम्ही दररोज वाचून काढू त्याचा. पण सूत्रपाठ वाचून काढण्याआधी गुरुकडून वाचला का? तो तुम्हाला अंतःकरणामध्ये त्याचा फळ देईल का? तो तर छापणाराने वाचला सर, त्याच्याशिवाय छापलाच नाही. गुरुमुखाने घ्यावं लागेल. तो सूत्रपाठ आपल्याला त्या गुरुजीकडून मुखातून घ्यावं लागेल. त्याच्यानंतरच त्याचं पारायण केलं तर फायदा होईल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचे जे अधिकरणाकडून ते घ्यावं लागतं. असं भेटत नाही, कारण शाळेचे पुस्तकं सगळंच तयार आहे. मला वाटतं गाईड सगळं तयार आहे. एवढं करून सुद्धा आपल्याला शाळेत जाऊन शाळेत जाऊन काही ना काही तेव्हा ते लिहित आहे. कदाचित सगळे पुस्तक आहे परीक्षेला पाठवलं आणि परीक्षेला पाठवल्यानंतर याला पुस्तकही समोर ठेवून ठेवले, पण याला जर त्याच्यातलं काही माहितच नाही तर पास होईल का? शक्य नाही. म्हणून याला गुरुची अत्यंत गरज आहे असं त्यांनी सांगितलं. पुढे ज्ञानी अधिकरणाचं धार्मिक प्रवचन. ज्ञान कशाने वाढत? ज्ञानी अधिकरणाचं धार्मिक प्रवचन. जे ज्ञानी अधिकरण आहे त्यांचं धार्मिक प्रवचन तुम्हाला ऐकावं लागेल. पोथी इत्यादी कार्यक्रमातून उपस्थित राहून त्याचा ज्ञानाचा लाभ घ्यावा लागेल. त्या कार्यक्रमात जाऊन त्याचा ज्ञानाचा लाभ घ्यावा लागेल. संत सहवासात शास्त्र चर्चा शंका समाधान करावं. आपलं ज्ञान वाढायसाठी आणि काय करायचं? संत सांगात सांगितलेलं आहे. कशा करता करायचा हा? तर संत सहवासात जेव्हा संतांचा सहवास येईल तेव्हा शास्त्र चर्चा आपल्याला करता येईल. शंकेचं समाधान तेव्हा होईल. वाचलं, शंका उपस्थित झाल्या, पण पुढील कोणी समाधान करणारा नाही आणि शंकेने जर अंतःकरणात घोळ केला ना तर खूप माणूस विजयाला चालला आहे. म्हणून ते म्हणतात संत सहवासात शास्त्र चर्चा शंका समाधान करावं. घरी आलेल्या भिक्षुक, तुमच्या घरी कोणी येऊ, त्याच्यासोबत धार्मिक चर्चा करावी. प्रपंचाची गोष्ट करायची नाही, शेताची गोष्ट करायची, शेजाऱ्याची गोष्ट करायची नाही. काय करायचं? धार्मिक चर्चा. आपल्याला काही शंका आहे किंवा काही समजलेलं नाहीये, काहीच समजलं नाही तर मला तुम्ही काहीतरी आम्हाला चांगलं सांगायचं. काही म्हणतात आम्हाला समजतच नाही, काही विचारावं हेही कळत नाही, असेही पुरुष आहेत. त्यांनी म्हणायचं की आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा. पण धार्मिक चर्चा करायची. घरी आलेल्या भिक्षुकाजवळ धार्मिक जर चर्चा तुम्ही केली तर निश्चितपणे तुमचं जे जीवन आहे ते सफल झाल्याशिवाय. सत्संगाला उपस्थिती राहायचं. पोथी असो, प्रवचन असो, मंगल काळ असो, अवसर काळ असो,
प्रत्येक वास्तविकाने याला हजर राहिला, कारण ईश्वराचं वास्तव्य आहे. जिथे जिथे धर्म वाढतात त्या त्या ठिकाणी ईश्वराचं वास्तव्य आहे, आणि त्या ईश्वराचं वास्तव्य जिथं आहे त्या ठिकाणी आपण हजर आहे. आवाज येतोय माझं? पुढे येऊन जायचं. पाचवा नियम सांगतात, वेळ काढून काही दिवस, हे तर जमणारच नाही ना आपल्याला, पण हा ग्रस्ताचा आचार आहे. परत परत हे काय सांगतो, हे फक्त तुमच्यासाठी आहे. जे ग्रस्त आहेत, ग्रस्त संसारात वावरत आहे, त्यांना अनेक प्रकारच्या धर्माच्या अडचणी येत असतात, आणि त्या धर्माच्या अडचणीसाठी हा असलेला या पुस्तकाच्या माध्यमातून मार्ग आहे. वेळ काढून काही दिवस आश्रमात जावं लागेल. व्यक्तीनं ऐकलं, वेळ काढून काही दिवस आपल्याला आश्रमात जाऊन साधू संतांचा सहवास करून ज्ञानप्राप्ती करावं लागेल. म्हणजे कोणत्या तरी मार्गात थोड्या दिवस आपल्याला जावं लागेल असं त्याला म्हणाल. विधियुक्त ज्ञानाचं आचरण आपल्याला ऐकावं लागेल. कसं करतात ते आपल्याला शोधावं लागेल, त्यांना विचारावं लागेल. जर आपण राहतो ज्या गावात त्या गावात कोणीच नाही, मग अशा वेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं. मग काय करायचं, त्यांनी काही दिवस आश्रमात जायचं, साधू संतांचा सहवास करायचा, आणि मग आचरणाचं ज्ञान प्राप्त करायचं. सहावा नियम सांगतात, रिकाम्या वेळी आपल्याला प्रपंचात वेळ रिकामा असतो. आपण म्हणतो आपल्याला प्रपंचात वेळ रिकामा नाही, असं होतच नाही. प्रत्येकाला प्रपंचात वेळ रिकामा असतो, परंतु तो वायबार जातात. ते म्हणतात वेळ रिकामा असला तर आपण टी व्ही पाहतो. टी व्ही जेव्हा पाहतो तेव्हा वेळ काय आहे, जेव्हा टी व्ही पाहतो तेव्हा वेळ काय आहे, रिकामा. हा टी व्ही पाहण्याचा वेळ त्याच्यामध्ये घालवण्यापेक्षा धार्मिक पुस्तकाचं वाचन करा. धार्मिक पुस्तकं वाचा. त्या टी व्ही पाहण्याच्या वेळेपेक्षा दुपारी हा वेळ असतो, सर्व कामं होऊन जातात, भरतवाट होऊन जातात. नाही तर आता जेवण झालं, आता पोचले म्हणजे ठीक आहे. लाईन गेली म्हणून